आरक्षण वेगळं दिलं, मग काही लोक कोर्टामध्ये गेले, पुन्हा ते टिकलं नाही. काही लोक हायकोर्टात गेले, तिथं टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. हे जे सांगतायत ना, मला वाटतं मुळात आपण न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये अनादर व्यक्त करतोय, किंवा न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं सांगण्याचा हा प्रयत्न होतोय. मुळात ओबीसीचं आरक्षण हे बेस हा सोशल जस्टिसचा आहे. मुळात मराठा समाजाचं बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. माझ्याजवळ 4 ते 5 जजमेंट आहेत. ती जजमेंट जर मी तुम्हाला फक्त नावं वाचून दाखवू शकतो, ती सगळी दाखवायची म्हटलं तर खूप वेळ जाऊ शकतो. मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस वेळोवेळी हायकोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, न्यायालयाने नाकारलेलं आहे. बॅकवर्ड कमिशनने नाकारलेला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारलेला आहे. मराठा म्हणून मराठा हा बॅकवर्ड होऊ शकत नाही, सामाजिक दृष्ट्या मागास होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये रूलर म्हणून, शासक म्हणून, किंवा मुखिया म्हणून, किंवा गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये फ्रंटला असणारा, लीड करणारा हा मराठा समाज आहे. आणि कुणबी ओबीसी मध्ये आहे का, तर आहे ना. नाही कोण म्हणतंय? तो कोकणामधला कुणबी ऑलरेडी मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ओबीसी मध्ये आहे. विदर्भामधला कुणबी आहे. ऑब्जेक्शन फक्त न्यायालय असेल, बॅकवर्ड कमिशन्स असतील, त्यांना फक्त मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे याच्यावर विनोद पाटील यांची भूमिका जाणून घेणंही महत्वाचं आहे. कंप्लीट करू द्या ना. बोला. कंप्लीट करू द्या ना. एकच मिनिट मी बोलेन. बोला. तर मराठा समाजाचं बॅकवर्डनेस न्याय व्यवस्थेनं, त्याचबरोबर आता आबा पाटील म्हणाले की बाहेर काढण्याचाही अधिकार आहे आणि आत घेण्याचा, म्हणजे एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन म्हणतात त्यामध्ये. हे एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करण्याचा अधिकार ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे किंवा ज्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे, त्यांचं म्हणणं, त्यांचा रिपोर्ट, परत न्यायालयाचं परमिशन, किंवा त्याचबरोबर आपल्या कायदे मंडळाचं म्हणजे विधानसभेतलं परमिशन, या सगळ्या गोष्टी एकदा होऊ द्या ना. इम्पेरिकल डेटा. मराठा या शब्दाला सोशल बॅकवर्डनेस न्यायालयामध्ये मान्य नाही ना. मग तुम्ही न्यायालयाचा अनादर करताय का? न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का?